सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यासाठी नेते मंडळी देखील चांगलीच कामाला लागली आहेत. यातच उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून अनेक इच्छुक उमेदवारांना आमदार होण्याचं स्वप्न पडू लागलंय. 2014 साली विजयी झालेले राजेंद्र नजरधने यांचा पत्ता कट करून 2019 साली भाजपने अखेरच्या क्षणी नामदेव ससाणे यांना उमेदवारी दिली. त्यात त्यांचा विजय झाला. यातच आता 2024 साली पुन्हा राजेंद्र नजरधने आणि नामदेव ससाणे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु या दोन्ही उमेदवारांच्या मनात धाकधूक चांगलीच वाढली आहे. कारण 2019 साली अखेरच्या क्षणी जशी उमेदवारी बदलण्यात आली तीच राजकीय घडामोड घडणार का अशा शंकेची पाल दोन्ही उमेदवारांमध्ये चुकचुकली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमरखेड मतदारसंघातून अनेक इच्छुक उमेदवार आमदार होण्याचं स्वप्न पाहू लागलेत. यामध्ये माजी आमदार राजेंद्र नजरधने, सविताताई पाचकोरे, किसनराव वानखेडे, विश्वपाल धुलधुळे, अतुल खंदारे, भाविक भगत, तर दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदार नामदेव ससाणे यांनी सुद्धा आपली राजकीय फिल्डिंग टाईट ठेवली असल्याचं चित्र आहे. अशी अनेक नावं समोर येत आहेत. यातच भाजपकडून विद्यमान आमदाराला पुन्हा संधी दिली जाणार की जोर का झटका धीरे से लगे असं होणार अशी शक्यता आता पुन्हा व्यक्त केली जाते. एकंदरीत या सर्व इच्छुक उमेदवारांमध्ये माजी आमदार राजेंद्र नजरधने यांचं पारडं जड मानलं जात असल्याचं बोललं जात आहे. कारण राजेंद्र नजरधने हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे फार निकटवर्ती आहेत. नजरधने यांचा दुसरा प्लस पॉइंट मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोबत देखील त्यांचे घनिष्ठ संबंध राहिले आहेत. तर 2019 साली तिकीट कापल्यानंतरही त्यांनी आपलं सामाजिक कार्य तसेच राजकीय कार्य सुरूच ठेवलं. मागच्या पेक्षा यावेळी तर त्यांनी कार्यकर्त्यांची दुप्पट फौज तयार केली आहे. तर दुसऱ्या कोपऱ्यात विद्यमान आमदार नामदेव ससाणे हे कार्यकर्त्यांची फळी उभारण्यास कमी पडल्याची चर्चा आहे. तर 2019 साली नगरपंचायतीच्या सदस्या सविताताई पाचकोरे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, परंतु त्यांना पक्षाकडून उमेदवारी दिली नाही. सविताताई पाचकोरे या एक सुशिक्षित महिला असून त्यांनी उमरखेड नगर पंचायतीचं सदस्यपद भूषवलं आहे. त्यातच अग्रेसर महिला कार्यकर्त्या म्हणून त्यांची भाजपात ओळख राहिली आहे. सविताताई पाचकोरे सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असतात. यातच एक सुशिक्षित सामाजिक महिला कार्यकर्त्या जर विधानसभेत गेल्या तर बरं होईल अशी ही एका बाजूला चर्चा आहे. उमरखेड विधानसभा मतदारसंघातून किसनराव वानखेडे यांच्या नावाची ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. किसनराव वानखेडे हे एक रिटायर्ड इंजिनियर आहेत. त्यांनी मागील 4 वर्षांपासून संपूर्ण विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे. यातच इच्छुक उमेदवारांमध्ये विश्वपाल धुलधुळे, भाविक भगत हे देखील विधानसभेची तयारी करताना दिसत आहेत. यातच उमरखेड विधानसभा मतदारसंघातून एकदा निवडून आलेला उमेदवार पुन्हा दुसऱ्या वेळेस तो निवडून येत नाही असा इतिहास राहिला आहे. त्यामुळे भाजप या मतदारसंघातून उमेदवार बदलणार की तोच ठेवणार यावर सस्पेन्स कायम आहे. तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पॉलिटिकल महाराष्ट्र पेजला लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.